कर्जत सारख्या सुसंस्कृत आणि चांगल्या भूमीवर जी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी म्हणून ओळखली जाते, अशा भूमीवर काल एक घृणास्पद घटना आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे। 2-5 वर्षांच्या निष्पाप चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची घटना एक बस ड्रायव्हर आणि बस कंडक्टरने केलेली आहे, अशी घटना समोर आलेली आहे। काल पालकांनी इथे FIR देण्यासाठी आलेले होते। अशी घृणास्पद घटना आपल्या कर्जत सारख्या चांगल्या भूमीमध्ये होते, हे आपल्यासाठी एक खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। आपल्या सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी सगळ्या पालकांच्या मागे खंबीरपणे उभी आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची गरज पडेल तर भारतीय जनता पार्टी त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले रस्त्यावर उतरण्यासाठी तयार असेल, असेही मी शब्द देऊन जातो। आज आपली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असणारी ही कर्जत आणि अशा ठिकाणी अशा घटना होत असतील आणि त्यांना कोणताही पाठबळ मिळत असेल तर आपण त्या पाठबळाला फोडण्याकरिता भारतीय जनता पार्टी आक्रमक झाल्याशिवाय शांत बसणार हेही मी शब्द देऊन जातो। अशा घृणास्पद घटना जे चिमुकल्यांसोबत होतात आणि अशा नराधमाला कठोर ते कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि जर फाशीची शिक्षा झाली तर आम्हाला ती आनंद असेल की अशा माणसाला फाशीची शिक्षा झालेली आहे। पण अशा नराधमाला परत समाजामध्ये सोडता कामा नये, कारण अशा माणसाला सोडलं तर तो समाजासाठी काळा फासणारी घटना परत करू शकतो, हेही आम्ही देखील सांगून जातो। आपल्या पालकांवर कोणत्या प्रकारचा दबाव येत असेल, जसं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये, तर त्या दबावाला फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत निश्चितपणे उभी आहे, हे मी देखील सांगून जातोय। आणि अशा माणसांचा पोलीस व्हेरिफिकेशन होऊन आणि अशा ओनरनी जे बस ओनर आहेत त्यांनी यांचा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करून त्यांना कामावरती ठेवण्यासाठी मी विनंती करतो, कारण अशा घटना पुढे होता कामत नाही, हे मी सांगून जातोय। आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ह्यांनी आज पोलीस स्टेशन इथे येऊन निवेदन दिलेलं आहे। काल जी घटना घडली, खरं तर असं कळलं की ही वर्षभर होत आहे, पण कुठेतरी त्याला दाबण्याचा प्रयत्न केला गेला। आम्ही आज महिला मोर्चा म्हणून इथे निवेदन देताना असं पोलिसांची मागणी केलेली आहे की जे काही कारवाई तिथे करतील ते खूप ठोस कारवाई व्हायला पाहिजे, हे नराधम सुटले नाही पाहिजे, जेणेकरून यापुढे अशा घटना वारंवार कर्जतमध्ये होऊ नको। ही प्रथम घटना जी उघडकीस आलेली आहे, पण कर्जतमध्ये सगळ्या लोकांना जे कोणी कुठल्याही कार्यक्षेत्रात असतील तर एक जरब बसली पाहिजे की त्यांनी अशी गोष्ट परत करताना 5 नाही 500 वेळा विचार केला पाहिजे की आपल्याला कुठेतरी कारवाईला फेस करावं लागेल किंवा आपल्यावरती ठोस कारवाई होईल। म्हणून अशीच आम्ही पोलीस स्टेशनला जे गरड साहेब आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे की आमची कुठल्या पद्धतीने मदत लागली तर आम्ही त्यांना सहकार्य करायला आहोत। आम्ही महिला मोर्चा म्हणून सगळ्या पालकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, त्यांनाही जर काही सहकार्य पाहिजे असेल तर आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहोत। आज आम्ही BJPच्या महिला मोर्चातर्फे पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो आहे। आमच्या कर्जत सारख्या भूमीवर एक चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झालेला आहे असं समजलेलं आहे आणि ज्या पालकांनी FIR दिलं आहे त्याबाबत आम्ही पोलीस स्टेशनला आलो आहे की पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी, कारण ही जी आहे ही गोष्ट एकदम निंदनीय आहे आणि ही परत घडू नये असं आपण काहीतरी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे, कठोर शिक्षा त्याला द्यायला पाहिजे। आणि आम्हाला पोलीस मशिनरी ह्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की ते असं काय कारवाई करतील त्याच्यावर की परत आमच्या हे छोट्या मुलींवर किंवा महिलांवर असं कुठेही असा अत्याचार व्हायला नाही पाहिजे। त्यासाठी आम्ही आज पोलिसांकडे एक लेटर दिलेलं आहे आणि निवेदन केलेलं आहे। नमस्कार, आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा युवा मोर्चाचे पदाधिकारी कर्जत पोलीस ठाण्याला जे काल घडलेलं प्रकरण आहे लैंगिक अत्याचाराचं 2 आणि 5 वर्षांच्या मुलीवर, त्याच्यासाठी निवेदन करण्याकरता आलेलो आहोत। आणि हे जे घृणास्पद आज जे त्या मुलाने केलेलं आहे त्याला कठोर फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची मागणी आहे, जेणेकरून पुन्हा कर्जत तालुक्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात हे अशा घटना घडल्या नाही पाहिजेत। आज एक ठिकाणी होत आहे, आज एक उघडकीस येत आहे, अशा कित्येक महिला असतील, कित्येक बालकं असतील की त्यांच्यावरती हे अत्याचार होत आहेत आणि लहान महिला सांगू शकतात, पण लहान बालके आपले कोणतेही आपल्यावरती झालेले अत्याचार त्यांना सांगता येत नाहीत। पण आज हा जे प्रकरण आमच्या समोर आलेलं आहे हे अतिशय निंदनीय घृणास्पद आहे आणि याच्यासाठी जो चालक आहे, जो किन्नर आहे किंवा त्याच्यासोबत ते ज्याचे मालक आहेत गाड्यांचे, तर गाड्या बंद केल्या पाहिजे, त्या मालकावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल असं आमची मागणी आहे। आणि कर्जत पोलीस ठाण्याचे अधीक्षक गरड साहेब आहेत, ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतायत, तपास करतायत आणि त्यांनी याच्यावर चांगला निर्णय लावावा एवढीच आमची विनंती आहे। अन्यथा जर या प्रकरणात कोणत्याही प्रकारचं सपोर्ट आम्हाला दिसला नाही, आमच्या पालकांना सपोर्ट दिसला नाही, तर उद्या आंदोलनासाठी सुद्धा आम्ही कमी करणार नाहीत आणि कर्जत पेटून उठेल, हा आमचा भारतीय जनता पार्टीचा शब्द आहे।